विरार अर्नाळ्याच्या C7 या रिसॉर्टवरती आपण बघू शकता की पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत आणि 3:30 वाजता सुद्धा या ठिकाणी हे रिसॉर्ट जे आहे हे भुईसपाट करण्याचं प्रशासनाची कारवाई सुरूच आहे। जर आपण बघितलं तर या ठिकाणी फायरची गाडी आहे, त्यानंतर पूर्ण पोलीस प्रशासन जे आहे हे प्रशासन महापालिका कर्मचारी या सर्वांच्या माध्यमातून या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तोडक कारवाई सुरू आहे। ठाण्याचे जे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांचा या ठिकाणी मारहाणीच्या धसक्याने त्यांचा हृदयविकाराचा झटका येऊन या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतल्याच्या नंतर प्रशासनाला आदेश दिलेले होते की हे रिसॉर्ट जे आहे अनधिकृत रिसॉर्ट असल्यामुळे त्यांची पूर्णपणे तोडक कारवाई करण्यात यावी। या प्रशासनाने पूर्णपणे काल दुपारी 12 वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात केलेली होती आणि जवळपास तब्बल 16 तासाच्या नंतर हे पूर्ण रिसॉर्ट जे आहे हे भुईसपाट करण्यात आलेलं आहे आणि जवळपास असं महाराष्ट्राच्या इतिहासामधली ही पहिली कारवाई म्हणावी लागेल की तब्बल 16 तास कारवाई करण्यात आलेली आहे आणि पहाटेचे 3:30 वाजल्याच्या नंतर सुद्धा ही कारवाई सुरूच होती। त्यामुळं या ठिकाणचे जे अनधिकृत रिसॉर्टवाले असतील किंवा या ठिकाणी जे अनधिकृत बांधकामवाले असतील यांचं मात्र मोठ्या प्रमाणात धाबे जाणले आहेत। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।